सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वशिष्ठापुरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य आहे सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। आज आपण मनाच्या श्लोकामधील 58वा श्लोक पाहतो आहोत। नको वासना विषयी वृत्ती रूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे सदा राम निष्काम चिंतित जावा मना कल्पना देश तोही नसावा। या अभंगामध्ये या श्लोकामध्ये समर्थांनी जे सांगितलं ते आपल्याला लक्षात घ्यायचं। एका चरणाचा विचार करूया। नको वासना विषयी वृत्ती रूपे, लक्षात घ्यायचंय ते आपल्याला वासना हा विषय अत्यंत व्यापक आहे। वासनेच्या पोटी जन्म घेणे लागे असं म्हटलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी समर्थ सांगतात विषयाच्या ठिकाणी वासना नको। वास्तविक पाहता भगवंतांनी गीतेच्या 7व्या अध्यायात सांगताना असं म्हटलं की धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्ति भरतर्षभ, हे अर्जुना धर्माला अविरुद्ध असलेला काम मी आहे। याचा अर्थ काम म्हणजे ते काम या शब्दाचे 2 प्रमुख अर्थ आहेत। एक आहे कामना म्हणजे इच्छा, मला घर असावं, हे कोणत्या पुरुषार्थात मोडतं तर म्हणाले काम पुरुषार्थात मोडतं। मला गाडी असावी असं वाटतं, हे कोणत्या पुरुषार्थात मोडतं काम पुरुषार्थात मोडतं। म्हणजे धर्माला धरून असलेला काम हा भगवंतांना मान्य आहे। नवे भगवंतांनी सांगितलं तो धर्माला धरून असलेला काम मीच आहे। आता या ठिकाणी आपल्या मनामध्ये मग प्रश्न येईल की या ठिकाणी वासना विषयी नको असं समर्थ का म्हणतात। ते एक लक्षात घेतलं पाहिजे की विषय जो आहे तो ज्या वेळेला संसाराचा येतो त्या वेळेला हा जो काम आहे हा घात करतो, म्हणजे परमेश्वराकडे जाऊ देत नाही। मला घर असावं वाटतं, मला गाडी असावी वाटते, या सगळ्या गोष्टींच्या मध्ये तो अडकतो आणि भगवंतांना विसरतो। म्हणून या विषयाच्या कामना या त्यागल्या पाहिजेत, ती वृत्ती मनामध्ये असता कामा नये असं समर्थांनी सांगितलेलं आहे। आणि आपल्याला लक्षातही येईल, आपल्या सगळ्यांना प्रसिद्ध असलेली 2 उदाहरणं मी सांगणार आहे। रावणाचं नाव तर आम्ही सगळ्यांनी ऐकलंय। रावणाने शंकराची आराधना केली होती आणि त्यांना प्रसन्न करून घेतलं होतं हे आम्हाला माहिती आहे। एवढंच नव्हे तर शिवतांडव स्तोत्र म्हणून जे आम्ही आजही गातो ते रावणाचं आहे। पण एवढा विद्वान असलेला हा रावण 2 कारणांनी वाया गेला, 2 प्रकारच्या वृत्तींनी वाया गेला, वासनांनी वाया गेला। त्यातला एक शक्तीचा मद, दुसरे संपत्ती राजकारण आणि दुसरं स्त्रीविषयीची आसक्ती। या कारणाने रावणाचा संपूर्ण नाश झाला। मना सांगपा रावणा काय झाले हे एका आधीच्या श्लोकामध्ये समर्थांनी सांगितलंच आहे। सांगायचं तात्पर्य काय आहे की अशा प्रकारच्या विषयाच्या कामना किंवा वृत्ती या तुम्ही मनामध्ये धारण करू नका। मग काय करा, मग असं करा या सगळ्या वृत्ती परमेश्वराशी लावा, प्रभू रामचंद्रांशी लावा। म्हणून पुढच्या चरणामध्ये काय सांगितलं, पदार्थी जडे कामना पूर्व पापे, पदार्थांच्या विषयीची कामना किंवा इच्छा कशामुळे होते, कारण पूर्वजन्मामध्ये किंवा या जन्माच्या आधीच्या काळामध्ये आम्ही जे काही पाप केलेले ते पाप आम्हाला भोगायला
आपल्या सगळ्यांना माहिती आहे, संचित, प्रारब्ध आणि क्रियमान यामध्ये क्रियमानात आम्ही जे काही करतो ते प्रारब्धामध्ये जात, संचितामध्ये जात, आणि ते ज्या वेळेला भोगायला येतं त्यावेळेला आम्ही त्याला प्रारब्ध म्हणतो. आणि म्हणून मागे केलेल्या ज्या चुका आहेत, विषयाचं जे स्मरण केलंय, विषयाचं जे चिंतन केलंय, भौतिक स्वरूपाच्या गोष्टीचं, ते निरनिराळ्या आकर्षणांच्या रूपाने आमच्या समोर येतं आणि त्या पापामुळे मनुष्य भगवंताला विसरतो. काही वेळेला जे आपण शब्द ऐकतो, कोहम कोहम, जन्माला आलेला बाळ टेहा टेहा म्हणतं, ते कोहम कोहम असं म्हणतं. असंही काही जण म्हणतात. काही जण असं म्हणतात की मी जे काही वचन दिलं होतं ते नाही, मला त्याच्या खोलात जायचं नाही. मला सांगायचं तात्पर्य काय की पूर्व गोष्टीमध्ये जी पाप केलेली आहेत ती पाप आम्हाला भगवंताकडे जाऊ देत नाही. म्हणून आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे, सदा राम निष्काम चिंतित जावा. आम्हाला जर आता कळलंय संतांच्या सहवासात आल्यामुळे की भगवंताच्या चिंतनानेच, भगवंताच्या स्मरणाने, भगवंताच्या नामस्मरणानेच आमच्या जीवनाला अर्थ प्राप्त होणार आहे, तर आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरणाच्या बाबतीत सुद्धा दोन प्रकारचे भाव आहेत. आम्ही पाहतो निरनिराळ्या राक्षसांनी निरनिराळ्या देवतांचा जप केला, त्या देवता प्राप्त झाल्या, ते पण त्यांनी मागितले. म्हणून निष्काम हा शब्द या ठिकाणी वापरला आहे. कामना ठेवून एखाद्या मंत्राचा जप केला तर त्या कामना पूर्ण होत नाहीत असं नाही, पूर्ण होतात. उदाहरणच सांगायचं झालं तर राजाने द्रोणाचार्यांना मारणारा पुत्र आणि अर्जुनाला वरणाची कन्या ही यज्ञामधून प्राप्त घेतली. यज्ञ केला आणि त्याच्यातून ते प्राप्त करून घेतलं. पण या कामनेचा शेवटी परिणाम काय झाला? या कामनेचा शेवटीचा परिणाम द्रुपदाचाही नाश झाला, द्रोणाचार्यांचाही नाश झाला. म्हणजे अशा प्रकारच्या भौतिक स्वरूपाच्या कामनांच्या मुळे त्या पूर्ण होत असलेल्या निरनिराळ्या मंत्रांच्या द्वारे तरी अंतिम स्वरूपात आमचा नाश करणारे आहे. आणि म्हणून आम्हाला जर भगवंताची प्राप्ती करायची, जीवनाला यश मिळवून द्यायचं, तर भगवंताचं स्मरण, प्रभू रामचंद्रांचं स्मरण निष्काम भावनेने केलं पाहिजे. थोडस आणखी म्हणायचं झालं तर कामना असलीच तर रामाच्या भेटीची असली पाहिजे. कर्ममध्ये आलीच तर राम मला भेटले पाहिजे अशा प्रकारची आली पाहिजे. म्हणूनच त्याला निष्कामही म्हणता येईल. अशा प्रकाराने निष्काम भावनेने जेव्हा भगवंताचं चिंतन करू, भगवंताचं नामस्मरणाचा जप करू, त्यावेळेला मग आम्हाला त्या अंतिम तत्वाची, भगवंताची प्राप्ती होईल. शेवटच्या चरणाकडे बोलूया. शेवटच्या चरणामध्ये या श्लोकात असं म्हटलंय, मना कल्पना लेश तोही नसावा. काय निरनिराळ्या कल्पनांच्या बाबतीत असं म्हटलंय, मन वैरी ते शत्रू वैरी, शत्रू सुद्धा त्या प्रकारची कल्पना करीत नाही. मन चिंतित ते शत्रू सुद्धा चिंतित नाही असं म्हटलंय. उदाहरणार्थ समजा एका मुलाशी भांडण झालं आणि जर दुसऱ्या दिवशी तो मुलगा बाहेर पडला, आईला विचारून की मी बाहेर जाऊन येतो, आईच्या मनामध्ये काल ज्या मुलाने त्याला मारलं त्याच्याशी पुन्हा भांडण होईल का, माझा मुलगा याचा पाय वगैरे चिटून तर येणार नाही ना, अशा प्रकारचे विचार येतात. त्या मुलाच्या मनात ज्याचं भांडण झालं हा विचार पुन्हा येतही नाही, तो विसरून गेलेला असतो. अशा प्रकाराने मनाचं चिंतन हे आम्हाला अधोगतीकडे नेत. हे जे चिंतन आहे ते कशाचं? कल्पनेच्या गोष्टीत वावरण्याचं, जे मनामध्ये निरनिराळ्या विषयाच्या बाबतीत कल्पना येतात, त्या कल्पनाच्या चिंतनाच्या मुळे माणसाचा पुन्हा एकदा अधःपात होतो. आपल्याकडे पातंजली योग दर्शनामध्ये प्रत्याहार सांगितला आहे. प्रत्याहार हा कड्यावर चढण्यासारखा आहे. कड्यावरून घुसरून खाली पडतो माणूस.
म्हणजे आमच्याकडे पंचेंद्रियाचे 5 विषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आमच्या मनात सिनेमाचं गाणं ऐकण्याचा विचार आला, कल्पना आली, आम्ही अधोगतीकडेचा. मग आता गाणं ऐकायचंच नाही का? कानांनी काही श्रवणच करायचं नाही का? तर म्हणाले हे पंचेंद्रियाचे 5 स्वभाव दिले ते वापरायचे नाहीत असं नाही, पण ते विषयासाठी वापरायचे नाहीत. भगवंताच्या संदर्भातलं वर्णन करणं, कानाने भगवंताचे गुणगान आहेत, डोळ्यांनी सिनेमा पाहण्याच्या ऐवजी भगवंताच्या मूर्तीचं दर्शन घे. अशा प्रकाराने जिभेने बोलणं आहे ते चांगल्या प्रकारचं बोल, दुसऱ्याला टोचून लागेल अशा प्रकारचं बोलू नको. अशा प्रकारचा अंतःकरणामध्ये पंचेंद्रियाच्या 5 विषयाच्या संदर्भात घसरून खाली येण्याची जी स्थिती असते त्या स्थितीला बदलवून त्या विषयाला जे जे विषय आम्हाला जे दिले पंचेंद्रियाचे ते सगळेच्या सगळे विषय भगवंताकडे लावायचे. म्हणजे अन्य बाकीच्या कल्पना करायच्या नाही. भगवंताच्या प्राप्तीचं चिंतन करून त्याचं नामस्मरण केलं की मग आम्हाला त्या भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या मनाच्या श्लोकामधून समर्थांनी जे आमच्या समोर सांगितलं की बाबा रे तू विषयाचं चिंतन करू नको, भौतिक स्वरूपाच्या पदार्थांचं आकर्षण मनामध्ये ठेवू नको आणि भगवंताचं चिंतन करायचं. ते भौतिक गोष्टी प्राप्त व्हाव्या त्याच्यासाठी न करता भगवंताच्या प्राप्तीसाठीच त्याचं नामस्मरण करायचं आणि अन्य कुठल्याही प्रकारच्या कल्पना न करता भगवंताचंच नामस्मरण करत राहिलं तर आम्हाला त्या भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हा विषय या श्लोकामधून मांडलाय. एवढंच आजच्या पुरतं लक्षात घेऊ. पुंडलिक वरदा विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.